आज केली रक्षाबंधनसाठी साड्यांची खूप सारी शॉपिंग तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्या अगोदर बघा एवढ्या साड्या आणि इतक्या छान छान होत्या आणि एकापेक्षा एक सुंदर सुंदर असे कलर होते. तर तेच बघत होते आणि कोणती घ्यावं आणि कोणती नाही हे तर कळतच नव्हतं. तर गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज ना सुट्टी असल्यामुळे पिल्लू ना खूप जास्त झोपला होता आणि पिल्लूसोबत मीही झोपलेले, कारण की सुट्टी असली ना काही लिमिटच नसतं की किती वेळ झोपावं, म्हणून काहीच टेन्शन नसतं. असंही आम्ही ना जेवण उशिराच करतो त्याच्यामुळेच. त्याच्यानंतर ना उठून लगेचच नाश्ता अगोदर करून घेतला आणि आज होता माझा जिना पुसायचा नंबर, तर तोच जिना पुसून घेतलेला होता. कारण की ना पटकन जर काम आवरलं ना जिन्याचं तर ते होतं, नाही आवरलं ना तर ते तसंच पडून राहतं. त्याच्यामुळेच ना अगोदर ते करून घेतलं. आणि पिल्लूचा ना जेव्हा बघावा तेव्हा फक्त एवढाच राडा असतो, ते तर रोजचंच आहे. त्याच्यानंतर ना हे जे मी कुंड्या आहेत ना काल आणलेल्या आहेत आणि माती आणलेली तर ना 4, 5, 8 दिवस कंप्लीट झालेले आहेत. पण कुंड्या आणायला काही मुहूर्तच लागत नव्हता. मुहूर्त म्हणजे बाहेर गेल्यावर काही लक्षातच राहत नव्हतं. तर फायनली रात्री घेऊन आले होते मी. रात्रीच मला टाकायचे होते, पण रात्री काही आमच्या इकडे लाईट नव्हते, तर त्याच्यामुळेच ना सकाळीच मी हे काम करायला घेतलेलं आहे. कारण की लाल कलरची माती आणि माती असेल तर त्याची धुळी होते, मग फरशी खराब होते आणि फरशी झाडून पुसून नंतर जर केली ना तर मग वापसच पुसावं लागतं. तर त्याच्यामुळेच ना अगोदर मी करून घेतलेलं आहे सगळं. आणि आज ना सर्व कामांना मला उशीरच होणार होता, कारण की मी उठलेच होते उशिरा त्याच्यामुळेच. आणि इकडे पिल्लूचा राडा सुरू होता. पिल्लू इतका जास्त ना सर्दीमध्ये सू करतो गादीवर, त्याच्यामुळेच ना गादी बाहेर टाकलेली होती आणि ह्या कुंड्या ज्या आहेत त्या बाजूला ठेवलेल्या आहेत. आत्ताच काही मी झाड कोणते आणलेले नाही आहेत, त्याच्यामुळे कुंड्या फक्त बाजूला ठेवून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ना पिल्लूला पटकन आंघोळ करायची होती, कधी नव्हे तर आत्ता ना त्याला पटकन आंघोळ करायची होती. मग नंतर लगेचच आम्ही आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे. आणि मी साड्या आणायला जाणार होते ना, आज आमच्या इथला बाजारही होता, त्याच्यामुळे ना थोडंसं फ्रेश होऊन साडी वगैरे वेअर करून ना मेकअपच्या तयारीला लागले. तर मग साधाच असा मेकअप करायचा होता. साधा म्हणजे ना खूप जास्त ऑइली स्किन आहे आणि खूपच पिंपल्सही आलेले आहेत, त्याच्यामुळेच ना काय मेकअप करावा ना तेच सुचत नाही. तर मी सध्याच अशी एक पावडर आणलेली आहे, तर तीच मी लावते. तर त्याच्या अगोदर ना मी मॉइश्चरायझर पाऊंड्सचं मॉइश्चरायझर आहे, ते खूप छान आहे ऑइली स्किनसाठी. मी खूप दिवस झाले यूज करते, खूप दिवस म्हणजे 4 महिने झालं कंप्लीट, आणि त्याचा खूप छान रिझल्ट आहे. ऑइली स्किनवाल्यासाठी ना खूप बेस्ट आहे, कारण की ऑइली स्किनला काहीही सूट होत नाही आहे, काहीही म्हणजे ना मॉइश्चरायझर तर अजिबातच नाही आहे. तर हे खूप छान आहे, ज्यांची जास्त ऑइली स्किन असेल त्यांनी हे घेऊ शकता आणि खूप मस्तही आहे. तर आणि सनस्क्रीन म्हणजे ही मला उन्हापासून ना खूप जास्त धोका आहे. धोका म्हणजे खूप जास्त असे रेडनेस होतो आणि पित्त उमचळतं का तशा टाईप काहीतरी होतं उन्हाने मला, त्याच्यामुळेच मी सनस्क्रीन लावत होते. माझी ही सनस्क्रीन अगोदरची आहे, ही तर पूर्ण संपलेली आहे. पण मी जी दुसरी आणलेली आहे ना त्याचा एवढा काही भारी रिझल्ट नाही आहे. मामाअर्थचीच आहे पण थोडासा डिफरन्स आहे, काय माहिती नाही आपल्याला. पण ही अगोदरचीच मी सध्या लावत आहे आणि स्किन ही खूप छान होते. त्याच्यानंतर ना माझा पिल्लू मस्त असा मेकअप करून थांबलेला होता, तर तो बोलला माझाही व्हिडिओ काढ, तर त्याचाच व्हिडिओ काढत होते. तर त्याची स्टाईल बघा खूप छान. आजकाल ना माझ्या पिल्लूला त्याच्याच मनावर कपडे घालायचे असतात आणि मोबाईलमध्ये हाय बायसुद्धा करायलेलं आहे. जसं त्याला कळलेलं आहे त्याची मम्मा व्हिडिओ बनवते, तसं मोबाईलमध्ये सुद्धा सारखं हाय बाय आणि हॅलो गाईज सारखा बोलत असतो. त्याच्यानंतर ना सनस्क्रीन संपलेली आहे म्हणून तेच ना थोडी थोडी घेऊन लावत होते. त्याने खूप मस्त असं टेक्स्चर येतं आणि ऑइली स्किन असल्यामुळे ह्या सनस्क्रीनने आणि त्या मॉइश्चरायझरने अजिबात येत नाही आहे. त्याच्यानंतर ना मी ही गार्नियरची क्रीम खूप दिवस झालं वापरते. असं मी कधी लावते कधी नाही, म्हणून थोडासा फेस खूप खराब झालेला आहे. तर ती मी लगेचच क्रीम लावायला घेतली आणि बाहेर जायचं होतं म्हणून मी गळ्याला पण लावली, कारण की ना बाहेर गेल्यावर फेस वेगळा आणि मान वेगळी दिसू नये त्याच्यामुळेच.
मस्त असं मसाज करून घेतलेली आहे. जास्त मसाज केल्यावर माझी स्किन खूप जास्त अशी दुखते, त्याच्यामुळेच ना आग आग होते. त्याच्यामुळेच ना मी एकदम हलक्या हाताने काही जरी लावायचं असेल ना तरी लावते. खूप फ्रेश फील होतं ज्यावेळेस ते मॉइश्चरायझर लावते ना त्यावेळेस. तर क्रीम लावल्यावर थोडीशी होती ऑइली स्किन, चिपचिप असं वाटतं, पण लावावंच लागते. त्याच्यानंतर ना हे बघा माझ्या ना मानेवर, तोंडावर, कपाळावर असे छोटे छोटे तीळ टाईप मस यायलेले आहेत. तुम्हालाही असा प्रॉब्लेम आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यासाठी काही औषध असेल ना ते सुद्धा सांगा, कारण की खूप जास्त फेसवरही आलेले आहेत आणि मानेवर तर खूपच जास्त. त्याच्यासाठी जर काही औषध असेल ना तर कमेंट करून प्लीज प्लीज सांगा, कारण की ना आमच्या इकडे तर नाही आहे आणि मी कोणाचं ऐकलंही नाही. त्याच्यामुळेच असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाला आहे का ते सुद्धा सांगा. त्याच्यानंतर ना ही कॉम्पॅक्ट पावडर आहे मी आणलेली, स्विस ब्युटीची आहे. स्विस ब्युटीची आहे, तीच आणलेली आहे. तर छान आहे, याचा रिझल्ट ही खूप भारी आहे, कारण की ना मी ही तिसरा टाईम आहे लावायची. 2 वेळेस अगोदर ही लावलेली आहे. ऑइली स्किन एकदम ऑब्झर्व करून घेते, ऑइल जर आलं ना ही पावडर ऑब्झर्व करून घेते. आणि याच्यामध्ये 2 शेड आहेत, एक नाईटचा आणि एक डेचा. सो खूप छान आहे ऑइली स्किनवाल्यांसाठी. तर तुम्ही बघू शकता, एकदम फिनिशिंगमध्ये फेस दिसत आहे थोडा थोडा. त्याच्यानंतर ना क्रीम जी आहे ती ॲब्रोलाही आणि लिप्सला लागलेली तेच मी पुसून घेत होते. कपडा घ्यायला माझ्याकडे टाईम नव्हता, त्याच्यामुळेच. नंतर ना मंगळसूत्र काढून मी हे दुसरं वेअर करणार होते, जे पेंडंटचं आहे, कारण की ना खूप दिवस झाले मी दुसरं काहीच यूज केलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळेच कानातलेही चेंज केले. आणि इथे आमच्या दिदूबाईचा डान्स सुरू होता. कॅमेरा सुरू आहे म्हणल्यावर तिला डान्स खूप जास्त आवडतो. आणि हे मी कालच शॉपिंग केली होती, तर त्याच्यामध्येच हे कानातले घेतले होते. खूप छान आहेत आणि एकदमच लाईट वेट आहेत, त्याच्यामुळे मी ना वेअर केले आणि ह्या साडीवरही बरोबर एकदम सूट होत होते, म्हणूनच मी घातलेले आहेत. आणि ही साडी तुम्ही बघू शकता, इतकी मला आवडते खूप जास्त आणि खूपच सुंदरही दिसते. चापून चोपून बसली ना तर साडी खूप छान दिसते. आणि झालेली आहे मी आत्ता रेडी बाहेर जाण्यासाठी, पण त्याच्या अगोदर ना मला भरपूर असे घरातली कामे आहेत, तर तेच मी ना करणार आहे अगोदर आणि नंतर जाणार आहे. त्याच्या अगोदर ना इकडे बघा, पिल्लूच्या नुसतं इकडून तिकडं मस्ती करण्याचा म्हणजेच धिंगाणा करण्याचा मूड होता. तो जर घरी असेल आणि मुलंही घरी असतील शेजारची, तर त्याला खूप जास्त आवडतं, कारण की ना ते नुसतं मस्ती करतात आणि त्यांचा टाईम कसा जातो ते त्यांनाच कळत नाही. आणि हे बघा, व्हिडिओ काढायला गेले तर आरशावर एवढी मोठी धूळ बसलेली आहे. जसा हा ड्रेसिंग टेबल हॉलमध्ये ठेवलेला आहे तसं माझं त्याच्याकडे जास्त लक्ष नाही आहे, म्हणूनच ना त्याची धूळही पुसलेली नाही आहे. असो, नंतर मी पुसूनच घेणार आहे. त्याच्या अगोदर आपलं पोटोबाचं काम करावं लागणार आहे, तर त्याच्यामुळेच ना 2-3 वेळेस मी बोलणे खाल्लेले आहेत, पण जाऊ दे तिकडे. किती काम तरी करून करून करणार ना, दिवस रात्र नुसते कामच सुरू आहेत. त्याच्या अगोदर ना फक्त चहा आणि थोडेसे म्हणजे 2च ब्रेड खाल्लेले आणि भूक लागलेली. कामं एवढे मोठे असतात, भूक लागलेली म्हणून ना थोडंसं ड्रॅगन फ्रूट खावं म्हणलं तर थंड होतं आणि थंड ड्रॅगन फ्रूट मला खूप जास्त आवडतं. तर मी टोमॅटोची चटणी बनवणार, तर टोमॅटोची चटणी मला खूप जास्त आवडते. आणि हा बघा लसूण गावरान म्हणून मी आणलेला आहे, खूप महागाचा आहे. गावरान म्हणून दिलेला आहे, पण अजिबातच चांगला नाही आहे. त्याच्यानंतर ना मी असे लसूण फ्राय करून घेतलेले आहेत आणि इकडे टोमॅटो चटणी बनवलेली आहे. मला खूप जास्त अशी टोमॅटो चटणी, परत वांग्याचं भरीत खूप म्हणजे खूप जास्त आवडतं आणि ते पण फक्त लोखंडी तव्यामध्येच. तर तेच मी बनवत होते. त्याच्यानंतर ना हे एवढे मोठे भांडे आहेत, ते भांडेही घासून घेतलेले आहेत. सुट्टी फक्त ही शाळेवाल्या माणसांना आणि कामावाल्या माणसांना सुट्टी आहे, आपल्याला अजिबात सुट्टी नसते. त्याच्यानंतर ना एक साडी घेतली आणि मला अशा 4 साड्या घ्यायच्या होत्या. 4 नाही, सॉरी 2च घ्यायच्या होत्या, पण घेता घेता
4 साड्या घेतल्या. ट्रेंडिंग साडी ही माझ्या बहिणीला पाहिजे होती. त्यांनी आमच्या इकडे खूप छान साड्या भेटतात म्हणून इकडूनच आणायला सांगितलेलं, तर त्याच घ्यायला गेलो होतो. पण त्याच्यामध्येच ना नंदाला आणि सासूलाही घ्यावं लागली, कारण की ना छान दिसल्या म्हणून ना त्यांनाही घेतल्या. त्याच्यानंतर घरी आले आणि पाहत बसले साड्याच, कारण की दुकानात वेगळं आणि घरी वेगळं दिसतं. पण या साड्या एवढ्या छान दिसत होत्या ना, खूप जास्त. ही ननंदबाईची साडी आहे, ही सासूबाईची, ही माझ्या बहिणीची आणि ही माझी. आणि आणखीन एक घ्यायची आहे, पण हा कलरच आम्हाला भेटलेला नाही आहे. आणि सर्वात सुंदर म्हणजे ही साडी दिसत होती आणि खूप दिवसाची तिची इच्छा होती की ती साडी तिला पाहिजे. तर फायनली ती साडी घेतलेली आहे. आणि नंतर ना व्हिडिओ काढायला बसले होते. आणखीनही जायचं होतं पण नाही गेलो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा लॉंग व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.